महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी पालन विकास महामंडळाच्या वतीने राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेची सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करण्याची जी तारीख असेल तर ती 12 सप्टेंबर 2024 ते 26 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये तुम्ही शेळी पालन, मेंढी पालन आणि कुक्कुट पालन या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करू शकता. सर्वात महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की या योजनेसाठी म्हणजेच राजे यशवंतराव होळकर महाशेष योजनेसाठी कोणते लाभार्थी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करू शकतात, योजनेचा लाभ किती दिला जाणार आहे, त्यानंतर निवड कशा पद्धतीने असणार आहे, तुमच्या जिल्ह्यासाठी एकूण किती लक्षांक आहे, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं कागदपत्रे कोणती लागतात याची संपूर्ण माहिती म्हणजेच या योजनेची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी पालन विकास महामंडळ महाराष्ट्र शासन यांच्या वेबसाईटवर यावं लागेल. वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर या योजनेसाठी एकूण 15 घटक आहेत. 75% अनुदान आहे आणि काही योजनेसाठी 50% अनुदान आहे. तर या योजनेसंदर्भात या ठिकाणी सूचना प्राप्त झालेल्या आहेत. राज्यातील गट क प्रवर्गासाठी राजे यशवंतराव होळकर महामेश योजना व चराई अनुदान योजना, शेळी मेंढी पालनाकरता 1 गुंठा जागा खरेदी योजना व परसातील कुक्कुट पालन योजना मुंबई व उपनगर वगळता आणि एकूण 34 जिल्ह्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यासोबतच 2024-25 करता महामेश योजनेअंतर्गत घटक 1 ते 13 साठी पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि गोंदिया जिल्ह्याकरता लक्षांक नाही. म्हणजे या योजनेसाठी या जिल्ह्यातील फॉर्म फिलअप करू शकत नाहीत. त्यानंतर 2024-25 करता म्हणजे आता जे तुम्हाला 12 सप्टेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू झालेली आहे. तर त्या योजनेसाठी घटक क्रमांक 14 मध्ये व 15 साठी यवतमाळ, हिंगोली, गडचिरोली, नागपूर, अकोला, वाशिम, वर्धा, भंडारा या जिल्ह्यात सुद्धा लक्षांक नाही. तर तुमच्या जिल्ह्यात लक्षांक आहे किंवा नाही म्हणजे किती या ठिकाणी तुम्हाला अनुदान मिळणार आहे या संदर्भाचा तुम्ही कशा पद्धतीने पाहणार ते सुद्धा आपण डिटेल्स मध्ये पाहणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी पहा, अर्ज करण्याची अंतिम तारीख असेल मित्रांनो 26 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. 26 सप्टेंबर 2024 पर्यंत आपल्या अर्जामध्ये बदल करता येणार आहे. अर्जाची पावती तुम्हाला 26 सप्टेंबरच्या नंतर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर उमेदवाराचे अर्ज करण्यापूर्वी आपला जिल्हा आणि आपला लक्षांक तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. हे सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने पाहणार ते सुद्धा आपण प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर निर्धारित केलेल्या वेळानुसारच तुम्हाला अर्ज करणं गरजेचं आहे. तर 26 तारखेपर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे. आता सर्वप्रथम मित्रांनो आपण योजनेचा तपशील समजून घ्या. नेमकं योजना काय आणि योजनेसाठी कोणत्या लाभार्थ्यांना किती या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या योजनेसाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र गोळा करणं गरजेचं आहे याची सुद्धा माहिती या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. तर या ठिकाणी पहा, योजनेचा तपशील या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे या ठिकाणी नवीन डॅशबोर्ड ओपन होईल. तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पहा, योजनेचा तुम्हाला सर्वप्रथम ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुमची प्राथमिक निवड झाली असा तुम्हाला ईमेल किंवा मेसेज येईल तुमच्या मोबाईलवर. त्यानंतर निवड झालेल्या अर्जाची कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्यानंतर कागदपत्राची तुमची पडताळणी होईल म्हणजे कागदपत्र तुमचे तपासले जातील आणि त्यानंतर तुम्हाला अंतिम निवड होऊन जे काही तुमचं अनुदान असेल ते अनुदान तुम्हाला त्या ठिकाणी दिले जाईल. तर मित्रांनो या महामंडळाच्या मार्फत एकूण किती योजना राबवल्या जातात तर एकूण 4 योजना असतात. तर त्यामध्ये पहा, राजे यशवंतराव होळकर महामेश योजना, त्यानंतर मेंढ्यासाठी चराई अनुदान योजना, त्यानंतर मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान योजना, त्यानंतर कुक्कुट पक्षाच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान योजना. या 4 योजना असतात. तर या 4 योजनेपैकी आपण पहिली योजना आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जेणेकरून तुम्हाला आता 12 तारखेपासून म्हणजे 26 तारखेपर्यंत ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे. तर राजे यशवंतराव होळकर महामेश योजना, तर यापैकी मित्रांनो आताच्या 2 योजना सुरुवात झाल्यात म्हणजे सर्व योजना या ठिकाणी तुम्हाला फॉर्म फिलअप करायचे. या ठिकाणी पहा एकूण किती योजना आहेत तर एकूण 15 घटक आहेत. या 15 घटकासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करता येते. कोणत्या घटकासाठी किती जागा आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात जागा आहेत ते तुम्हाला पाहण्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने तुम्ही पाहणार म्हणजे लक्षांक किती आहे म्हणजे किती या ठिकाणी लाभ मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर पहिली योजना आपण समजून घेऊया जे की कायमस्वरूपी आहे. एका ठिकाणी राहून शेळी मेंढी पालन करण्याकरता पायाभूत सुविधेसह 20 मेंढ्या तुम्हाला देण्यात जाणार आणि एक मेंढानक आणि मेंढीगट 75% अनुदान वाटप करणे स्थायी असेल आणि स्थलांतरित जे
स्थलांतरित मेंढी पालन करतात त्यांच्यासाठी ह्या 2 योजना आहेत. तर यापैकी पहिला घटक आणि दुसरा घटक आपण समजून घेऊया. तर पहिल्या घटकासाठी या ठिकाणी पहा, लाभार्थी कशा पद्धतीने निवडले जाणार आहेत किंवा या योजनेसाठी कोणते लाभार्थी किंवा शेतकरी अर्ज करू शकतात. तर पहिलं आहे की केवळ भटक्या जमाती भ-ज-क योजनेतील किंवा या प्रवर्गातील तो लाभार्थी असावा किंवा शेतकरी असावा. त्यानंतर 18 वर्षापेक्षा कमी आणि 60 वर्षापेक्षा जास्त वय नसावे. 60 वर्षापेक्षा जास्त जमत नाही, 18 पेक्षा कमी जमत नाही. त्यानंतर लाभार्थ्याची निवड करताना महिलांना 30% त्या ठिकाणी जागा राखीव असतील आणि अपंगासाठी 3% जागा राखीव असतील. या योजनेच्या अंतर्गत भटक्या जमाती क प्रवर्गातील बचत गटांना पशुपालक उत्पादक कंपन्याला या ठिकाणी लाभार्थी म्हणून प्राधान्य देण्यात येईल. आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्या लाभार्थ्यांना कुटुंबातील व्यक्तीस याआधी महामेश योजनेच्या अंतर्गत जर तुम्हाला लाभ मिळाला असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही. त्यानंतर पशुसंवर्धन विभागात राबवण्यात येणाऱ्या गेल्या 3 वर्षामध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तीस किंवा कुटुंबातील व्यक्तीस या ठिकाणी अर्ज करता येणार नाही. एका कुटुंबातील फक्त एका व्यक्तीला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. स्थायी पद्धतीने मेंढीपालन करणाऱ्या लाभार्थ्यांना शेड बांधण्याकरता स्वतःची जागा असणं आवश्यक आहे. आता यामध्ये सविस्तरमध्ये तुम्ही पाहू शकता की पशुधन खरेदीसाठी किती तुम्हाला अनुदान दिलं जाणार आहे. 20 मेंढ्या आणि 1 मेढा नर असेल. त्यानंतर शेड बांधणीसाठी बघा. त्यानंतर मोकळ्या जागेचं कुंपण असेल, खाद्याचं, पिण्याचे, भांड्याचं असेल. हे संपूर्ण एकूण गटाची रक्कम तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. 1,60,000 असेल आणि शासकीय अनुदान 1,20,000 असेल आणि लाभार्थ्याचा हिस्सा 25% म्हणजे 40,000 रुपये लाभार्थ्यांना भरणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला 1,20,000 रुपये गव्हर्नमेंट अनुदान दिलं जाणार आहे. ही झाला पहिला टप्पा. आता यामध्ये पहा मित्रांनो तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे असतात. हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट असेल जे तुम्हाला आता कागदपत्र कलेक्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला कागदपत्राची जुळवाजुळव करणं गरजेचं आहे. तर यामध्ये पहा निवडीनंतर तुम्हाला कोणकोणते अर्ज करायचे आहेत. तर जातीचा तुम्हाला दाखला सादर करायचा आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड सादर करायचं, तुमचं रेशन कार्ड, तुमचं बँक पासबुक, त्यानंतर मेंढी पालन करण्याच्या पद्धतीबाबत संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन अधिकारी, विकास अधिकारी यांचं प्रमाणपत्र, ते प्रमाणपत्राचा नमुना आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण अपलोड करूया. त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन करा. त्यानंतर स्वयं घोषणा प्रमाणपत्राचा सुद्धा नमुना आपण टेलिग्राम चॅनलला अपलोड करूया. त्यानंतर शेड बांधणीसाठी स्वतःची किमान 1 गुंठा जागा असल्याबाबतचा 7/12चा उतारा तुम्हाला त्या ठिकाणी सादर करणं गरजेचं आहे. निवड झाल्यानंतर त्यानंतर वैरणासाठी किंवा वैरणाच्या उत्पादनासाठी म्हणजे चाऱ्यासाठी तुम्हाला 1 एकर जागा आहे. याबाबतचा पुरवठा किंवा याबाबतचा तुम्हाला 7/12चा उतारा देणं गरजेचं आहे. त्यानंतर अर्जदाराच्या नावे जमीन नसल्यास जर एखादा सहमतीपत्र जर कोणी जर देत असेल दुसरा एखादा शेतकरी, तर ते तुम्ही सहमतीपत्र घेऊन सुद्धा भाडेतत्त्वावर तुम्ही त्या ठिकाणी 7/12 जोडू शकता. त्यानंतर दिव्यांग प्रमाणात जर दिव्यांग असाल तर दिव्यांग संदर्भात त्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अटॅच करणं गरजेचं आहे. त्यानंतर स्थलांतर मेंढी पालनासाठी सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सेम लाभार्थी योजनेचे जे काही अटी असतील तर म्हणजे कोणकोणते लाभार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात त्या संदर्भाची ही सेम अटी आहेत. त्यानंतर कागदपत्रे सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की स्थलांतरीसाठी तुम्हाला जागेची अट नाही. जर ज्या शेतकऱ्यांना किंवा जे शेतमजूर असतात ज्यांना जागा नसते, ज्यांच्याकडे 7/12 नसतो, तर अशासाठी ही स्थलांतर ते मेंढी पालन किंवा शेळी पालन करण्यासंदर्भाची ही योजना आहे. तर जातीचा दाखला लागेल, त्यानंतर आधार कार्ड लागेल, रेशन कार्ड, बँक पासबुक, मेंढी पालन करण्याच्या पद्धतीमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचं जे काही प्रमाणपत्र असेल आणि हे सर्व कागदपत्रे लागतील. जर स्थलांतरित तुम्हाला जर शेळी पालन करायचं असेल, मेंढी पालन करायचं असेल, तर यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. तुमच्याकडे जर जमीन नसेल, म्हणजे ज्यांच्याकडे जमीन नाही, ज्यांच्याकडे 7/12 नाही, तर ते उमेदवार किंवा लाभार्थी ते शेतकरी या योजनेसाठी म्हणजे स्थलांतरित पद्धतीने मेंढी पालन करण्याकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज फॉर्म भरू शकतात. तर या ठिकाणी पहा यासाठी एकूण गटाची किंमत किती आहे म्हणजे एका मेंढी गटाची किंमत 8,000 रुपये आणि मेंढा नरसाठी 10,000 रुपये म्हणजे अशा प्रकारे 1,60,000 रुपयाची ही योजना आहे आणि 10,000 रुपयाचा नग म्हणजे 1,70,000 रुपयाची ही योजना आहे. तर त्यापैकी तुम्हाला गव्हर्नमेंट 1,20,000 रुपये अनुदान देईल. जे काय असेल तर ते 40,000 रुपये तुम्हाला 25% हिस्सा भरणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला अनुदान तत्वावर म्हणजे 1,20,000 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला अनुदान दिले जाणार आहे. बाकीचे सुद्धा सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्ही डिटेल्समध्ये पाहू शकता. आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो वेळापत्रक आपण समजून घेऊया की कोणत्या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करायचा आहे. तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करण्यासंदर्भात 12 सप्टेंबर 2024 ही तारीख असेल. 26 सप्टेंबर 2024 ही ऑनलाईनची शेवट तारीख असेल. प्राथमिक निवड झालेला जो तुमच्या मोबाईलवर SMS येणार आहे तो 30 सप्टेंबर 2024 ला येईल. त्यानंतर 4 ऑक्टोबर 2024 ला त्या ठिकाणी समाप्त असेल. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवाराची कागदपत्रे अपलोड तुम्हाला कधी करायचे आहेत तर 7 ऑक्टोबर 2024 ते 14 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचं आहे. त्यानंतर कागदपत्राची पडताळणी
16 ऑक्टोबर 2024 ते 21 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये होईल. त्यानंतर अंतिम निवड केव्हा केली जाईल तर 23 ऑक्टोबर 2024 ते 25 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये तुमची अंतिम निवड होईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या अकाउंटला जे काही 75% अनुदान असेल ते अनुदान त्या ठिकाणी दिलं जाईल. आता सर्वात महत्त्वाचं कोणत्या जिल्ह्यासाठी एकूण किती लक्षांक आहे म्हणजे किती जागा आहेत किंवा किती योजनार्थी लाभार्थ्याला लाभ दिला जाणार आहे ती कशा पद्धतीने पाहणार तर लक्षांक या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी जिल्हा निवडा. आता फॉर एक्झाम्पल मध्ये यामधला आपण एखादा जिल्हा या ठिकाणी निवडणार आहेत. जो जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही या ठिकाणी जिल्हा निवडा. नांदेड जिल्हा मी या ठिकाणी निवडलेला आहे. त्यानंतर नायगाव तालुका या ठिकाणी मी निवडलेला आहे. त्यानंतर जे गाव आहे किंवा जे काही योजना आहे त्यात कोणत्या योजनेसाठी तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे तर राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेसाठी अर्ज फॉर्म फिलअप करायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यासाठी राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेकरता कायमस्वरूपी एका ठिकाणाहून राहून या ठिकाणी जी काही योजना आहे तर या योजनेसाठी 1 लक्षांक आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा दुसरं स्थलांतरितसाठी 1 लक्षांक आहे. अशा प्रकारे तुम्ही ज्यांच्याकडे स्वतःच्या 100 मेंढ्या आहेत त्यांच्यासाठी लक्षांक तुम्ही या ठिकाणी 1 आहे लक्षांक पाहू शकता. अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या तालुक्याचा तुमच्या जिल्ह्याचा या ठिकाणी तुम्हाला लक्षांक पाहता आला पाहिजे. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. एखादा तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा. सोलापूर असेल त्यानंतर या ठिकाणी पहा तुमचा जो तालुका असेल तो तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा. त्यानंतर एखादी योजना असेल तर ती योजना सिलेक्ट करायची. या ठिकाणी पहा सोलापूर जिल्हा करमाळा तालुका आणि राजे यशवंतराव होळकर महामेश योजना या योजनेसाठी लक्षांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की प्रत्येक गटासाठी या ठिकाणी लक्षांक दिलेला आहे. प्रत्येक गटासाठी या ठिकाणी लक्षांक दिलेला आहे. तो लक्षांक तुम्ही पाहू शकता. जर मेंढ्यासाठी चराई अनुदान पाहायचं असेल लक्षांक तर या ठिकाणी एकूण 9 लक्षांक आहेत. त्यानंतर या ठिकाणी पहा मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी संदर्भात एकूण 5 लक्षांक आहेत. त्यानंतर कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी या ठिकाणी तुम्ही लक्षांक पाहू शकता एकूण 5 लक्षांक आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करत असताना हे सर्व संपूर्ण योजनेचा तपशील असेल, लक्षांक असेल, ऑनलाईन पद्धतीने तारखा असतील आणि सर्वात महत्त्वाचं कागदपत्र असतील ते कागदपत्र तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. इतर योजनेचा जर तुम्हाला तपशील पाहायचा असेल तर योजनेचा तपशील या ऑप्शन तुम्ही क्लिक करून या ठिकाणी पहा. कुक्कुट पालन खरेदीसाठी लाभार्थ्याच्या काही अटी आहेत तर त्या अटी या ठिकाणी तुम्ही पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर कागदपत्र सेम असतील, काही कागदपत्रामध्ये बदल असेल तर तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अशा प्रकारे मित्रांनो या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासंदर्भात गव्हर्नमेंटकडून आव्हान करण्यात आलेलं आहे. आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणजे राजे यशवंतराव होळकर महामेश योजना असतील या योजनेची पात्रता, लाभाच्या अटी आणि निवड पद्धती याची संपूर्ण माहिती त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचं तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा पद्धतीने सादर करणार त्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा पद्धतीने सादर करणार, कोणकोणती माहिती काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे, प्रमाणपत्र कसं सादर करणं गरजेचं असतं याची संपूर्ण माहिती आपण लाईव्ह मध्ये पाहणार आहेत. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रांना शेतकरी मित्रांना आपल्या गावातील ग्रुपला सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.